तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा अहिल्यानगरमधून तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो। तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पहा, मी काल याला गेलो होतो भीमा कोरेगावला आणि का गेलो कशासाठी गेलो पूर्ण व्हिडिओमध्ये। तर मी आत्ताच उठलोय आणि माझा आवाज थोडासा गरगर यायला लागला, कशामुळे यायला लागला, पाण्यामुळे झालं का कायमुळे। तर आज होतंय काय ते बघा, पूर्ण काहीतरी रताळ्यांनो काहीतरी राडा करू आज, म्हणजे काहीतरी तुम्हाला दाखवण्याचा काहीतरी करू। तर सध्या मी तुम्हाला माहिती आहे काल अहिल्यानगरमध्ये परवा दिवशी आलेलो आहे अहिल्यानगरमध्ये। तर अजून अहिल्यानगरमध्ये जे तर ठीक आहे मित्रांनो, होत आहे काय बघूयात, पाहूत काय होतंय काय नाही। तर व्हिडिओमध्ये बनवून राहा, टिकून राहा, व्हिडिओ पूर्ण बघत जा रताळ्यांनो। आणि जी आहे ना सबस्क्राईबचं बटन खाली सबस्क्राईब करा रताळ्यांनो, सबस्क्राईबचं बटनवर दाबा फक्त काही सांगा। आणि ती घंटी जी आहे ना, घंटी जशी देवाची घंटी दाबतात तुम्ही तशी ती घंटी दाबा। तर ठीक आहे मित्रांनो, चला बघूत काय होतंय काय नाही। आत्ता रेडी झालेलो आहे आणि आंघोळ वगैरे झाली माझी। तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे की अहिल्यानगरमध्ये की 26 जानेवारी जवळ आला आहे आणि अहिल्यानगरमध्ये जी आहे ना एक फोर्ट आहे, एक किल्ला आहे मित्रांनो। सध्या मी जे नाश्ता करतोय आपलं साबुदाणा। तर मित्रांनो, मी जिथं राहतो ना तिथं जे आहे ना तिथं एवढी गर्दी असते बाहेर, कारण हा जे ना मार्केट यार्ड आहे सगळं। आपलं एकदा मेन रोडला जाऊ, मेन रोडवरून रिक्षाने जातो। रिक्षामध्ये बसलो मी सध्या आणि चाललेलो आहे भोईकीट किल्ल्यावर। तर थोड्याच वेळात तुम्हाला मी नजारा दाखवतो, सगळी माहिती सांगतो। मला असं कळलं आहे की जी आहे ना भोईकीट किल्ला हा फक्त 26 जानेवारीच्या 15 ऑगस्टच्या अशा या दिन म्हणजे या दिवशीच उघडतो, असं मध्ये कधी पण उघडत नाही। पण आता आपण जाऊन काय माहिती पोपट होतो का मित्रांनो। आता परत एकदा रिक्षा लागला आहे आणि परत जावं लागलं आहे। आता इथून मला वाटतं एक 800 मीटर आहे, मला वाटलं जवळच आहे बरं का, पण 801 किलोमीटर आहे। तर ठीक आहे चला। फायनली मी आत्ता हे बघा तिथं आलेलो आहे त्या स्पॉटवरती की जिथं भोईकीट किल्ल्याची एंट्री आहे, द्वार आहे, प्रवेशद्वार। तर ठीक आहे, मी आता बाहेरून मला तर वाटतं थोडंसं उघडं, पण आता आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी। आता रोड क्रॉस करतो एकदा, थोडंसं जे आहे ना एक ज्यूस वगैरे थोडंसं घ्यावं, कारण आतमध्ये जायचं आहे, बराच वेळ लागेल आतमध्ये। मी अजून पाणी पण नाही पिलो नाश्ता केल्यानंतर। भाऊ दे बरं एक, मला एक हाँ एक दे, एक जूस दो। जूस पिला दो मोसंबी का। क्रॉस करून आलोय आणि फॉर्ट रोड बघा, इथं फॉर्ट रोड लागलाय आणि इकडे किल्ला आहे। तर थोड्या वेळाने मी आतमध्ये जाणार आहे, चला। तर लेट्स गो। पण मला तर असं वाटतंय अरे आर्मी भाई साहब, तुम्ही ज्यावेळेस आतमध्ये येतात का त्यावेळेस तुम्हाला दोन तोफा लागतात म्हणजे आल्या तर बघा इथं तोफाचं दर्शन झालंय। मी ज्यावेळेस किल्ल्यामध्ये एंटर केलं मित्रांनो, त्यावेळेस मला दिसलं की पूर्ण म्हणजे थोडक्यात माहिती आहे बरं का किल्ल्याची, जी की तुम्हाला मी सांगू इच्छितो। हे बघा, द अहमदनगर फोर्ट लोकेटेड नियर भिंगार वॉज द हेडक्वार्टर ऑफ अहमदनगर सुलतान। द फोर्ट वॉज इनिशियली बिल्ड बाय मलिक अहमद निजाम शाह इन 1498 after conquering it from Bahmani General Jahangir Khan. Subsequently, major fortification was carried out by 1559 to 62 added by Hussein Nizam Shah. समजलं का काही? थांबा रताळ्यांनो, हिंदीमध्ये सांगतो। अहमदनगर का किला भिंगार गांव के पास स्थित अहमदनगर सल्तनत का मुख्यालय था। शुरुआत में किले का निर्माण मलिक शाह निज़ाम शाह द्वारा सन 1490 में बहमनी जनरल जहांगीर खान पर जीत हासिल करने के बाद शुरू कराया था। 1559 से 62 के दौरान हुसैन निजाम शाह ने इस किले का पुनर्निर्माण कराया। यह किला रूपांतर में गोलाकार में है था, 22 बुर्जों के साथ इसकी परबी लगभग 2 किलोमीटर की है। इसके चारों ओर खाई तथा मूल रूप से 2 प्रवेश द्वार है। पश्चिम दिशा में हाथी दरवाजा तथा सस्पेंशन ब्रिज के रूप में पूर्वी द्वार है। यह किला अनगिनत विदेशी आक्रमणकारी का शिकार हुआ। शुरुआत में मुगलों ने 1595 से 96 ईस्वी सन में इसे किले का आक्रमण किया, जिसका सुल्तान चंद बीबी ने 1600 ईस्वी सन तक बहादुरी से सामना किया। यह किला सन 1759 तक मुगलों के अधीन तथा 1803 तक मराठों के पास रहा। 1803 में द्वितीय मुगलो मराठा युद्ध के दौरान जनरल आर्थर विलेंसनी ने मराठा सेना को पराजित कर इस किले पर कब्जा किया। वर्तमान काल में यह किला प्रशासनीय दृष्टि से भारतीय सेना के अधीन है और एक प्रसिद्ध पर्यटन स्थल आहे। वाह, आणि हा किल्ला बघा जुन्या काळामध्ये हा किल्ला असा होता, या टाईपमध्ये तुम्हाला कदाचित स्पष्ट दिसत असेल। आणि या साईडने काय, या साईडने कोर आहे,
मित्रांनो, मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती सांगितली की मला जी आत्ताच कळली, तर मी आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी पूर्ण अजून माहिती सांगतो. मित्रांनो, आता मी इथं आलो होतो आणि मी जस्ट गेटमधून आतमध्ये आल्यानंतर मला सर भेटले, जे की इथं गाईडचं काम करतात. सर 2 मिनिटं आम्हाला एक थोडक्यात माहिती सांग किल्ल्याची, जी तुम्हाला माहिती दी. नमस्कार, मी अमोल भास्कर, अहमदनगर भुईकोट किल्ल्याचं गाईडचं मी काम करतो. तर मित्रांनो, हा किल्ला जवळपास 535 वर्ष भुईकोट किल्ला आहे आणि याच्या बाजूने खोल असा खंदक, विस्तीर्ण आणि खोल आहे, ज्यामध्ये पूर्वी पाणी भरलेलं असायचं. पूर्वी हा वॉटरप्रूफ होता, पण आता मात्र फक्त पावसाचं पाणी तिथं स्टोअर होतं. तर प्रगत शहर म्हणून अहमदनगरची ओळख पूर्ण जगभरात झालेली आहे. स्वप्न होतं पूर्ण भारतावरती राज्य करायचं, तो दक्षिणेत देखील जाऊ शकला नाही. आता मी थोड्याच वेळाने जातो आणि पूर्ण तुम्हाला थोडीफार जितकी माझ्याच्याने माहिती देणं होईल तेवढी मी पूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे. तर व्हिडिओमध्ये राहा. चला स्टार्टअप बघा, मी इथून करतोय अहिल्यानगर फोर्ट, बिल्ड बाय हुसेन निजाम शाह, जे की 1553 ते 1565 मध्ये झालं आणि कॅप्चर बाय मुघल्सने जे कॅप्चर केला होता हा किल्ला जुलै 1600 मध्ये. परचेस बाय थर्ड पेशवा, ज्यांनी केला होता 1759 मध्ये आणि हँडेड ओव्हर टू इंडियाच्या ताब्यात 1797 साली आला होता. तर थोडीशी एक थोडक्यात स्टार्टिंगला जी आहे ना थोडीशी माहिती इथं. तर आता इथून स्टार्टअप तुम्हाला सांगतो कसं करायचं. आणि चला मित्रांनो, आता दमादमाने जाऊयात, कारण इथून जे आहे ना चढायचं थोडंसं अवघडच, कारण सरळ पायऱ्या आहेत एकदम. तर मित्रांनो, मी निघालेलो आहे वरती आणि हे बघा, ह्या पायऱ्या अशा आहेत या टाईपमध्ये. वरती आल्यानंतर मित्रांनो मला असा एक थोडासा नजारा दिसला, मी तुम्हाला वाचून दाखवतो. 15 ऑगस्ट 1997 भारत की आज़ादी के उपलक्ष्य पर स्वतंत्र सेना की आचार्य पंडित नरेंद्र देव द्वारा अहमदनगर किले के 9वें बुर्ज निशान बुर्ज पर तिरंगा फहराया गया था. आचार्य पंडित नरेंद्र देव स्वतंत्रता आंदोलन के दौरान पंडित नेहरू के साथ कैद किए गए कई राष्ट्रीय नेताओं में शामिल थे. आज़ाद भारत के पहले राष्ट्रध्वज के उत्पन्न समारोह का अहमदनगर में निवासी स्वतंत्र सेना ने देश खत्म राव साहेब पटवर्धन ने भी अवलोकन किया था. वर्तमान काल में राष्ट्रीय ध्वज नंबर 3 बुर्ज पर भारतीय सेना द्वारा लहराया जाता है. भारत छोड़ो आंदोलन के समय किले में कैद पंडित जवाहरलाल नेहरू के स्वतंत्रता के बाद तत्कालीन प्रधानमंत्री के रूप में 1953 ते 1961 को अहमदनगर किले से देश को संबोधित किया गया. आणि त्या काळची जुनी पिक्चर आहे मित्रांनो ही, जी की तुम्ही पाहू शकता. तर थोडीफार माहिती पण त्याच्यावर होती. तर आता इकडून हे किल्ला जे ना मित्रांनो, हा पूर्ण गोल किल्ला आहे बघा. स्टार्टअप इकडून होतो आणि असं फिरून इकडून जे आहे ना पलीकड साईडने कमीत कमी 2 किलोमीटरवरून परत ह्याच बाजून इकडे यावं लागतं. तर आता आपण इकडून स्टार्टअप इकडून करणार आहे. इथं ध्वज हे केला जातो, ध्वज फडकवला जातो मित्रांनो. तर हा रोड आहे पलीकडे जाण्यासाठी. तर इथून आपण स्टार्टअप करणार आहेत. इथून तुम्हाला मी पूर्ण दाखवतो व्हिडिओमध्ये राहा मित्रांनो, तुमच्या फायद्याचा आहे. तुम्हाला पूर्ण पर्यटन स्थळ आवडतील बघायला, त्यासाठी पूर्ण मी देऊन व्हिडिओ बनवतोय. तर ठीक आहे, मी सरांची परमिशन पण घेतली. मला परमिशन देत नव्हते व्हिडिओ बनवण्यासाठी, पण त्यांना सांगितलं आपलं यूट्यूब चॅनल आहे, जे की भरपूर सारे लोक पाहतात आणि लोकांना आवडतं पाहायला. तर त्यासाठी ते म्हणले मग काय अडचण नाही, करा शूट. पुढे आल्यानंतर मित्रांनो असा एक इंटरफेस ओपन होतोय. लई मेहनत घेऊन आलोय वरती चढून. तर हे जुन्या काळाचं मित्रांनो असं काहीतरी बांधकाम आहे इथं. तर हे तुम्हाला दिसत असेल, मी पण फर्स्ट टाइमच पाहतोय. आणि इथं आतमध्ये बघा काय, 2 मिनिटं काय इकडे एवढं काय नाही इथं. आणि इथून समोरून जे ना असा व्ह्यू आहे बघा, जे की पहिलं इथं पूर्ण पाणी होतं. साईडने पूर्ण किल्ल्यामध्ये पूर्ण पाणीच पाणी होतं. सध्या पण थोडंसं पाणी आहे इथं. हे झाल्यानंतर खाली जाऊयात आपण. पुढं पण पाहण्यासारखे भरपूर तुम्हाला सांगतो मी. इथून तर 500 मीटर पण नाही आलो, पण एवढं थकलो भयानक मित्रांनो. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की हा गुगल मॅपला मी पाहिलं आता तुम्हाला दाखवतो. तुम्हाला कळून जाईल की एक इथं अंधार हो का मित्रांनो. हे गोल राऊंड दिसतं ना, गोल राऊंड, तर ते निळी पट्टी दिसते ना, तिथून मी आतमध्ये आलेलो आहे. आणि मी इकडं बघा पुढं इथपर्यंत चालत आलोय आणि अजून एवढा कव्हर करायचं. हे पूर्ण किल्ला गोल आहे. पुढे आल्यानंतर मी पाहतोय आणि या रूममध्ये मला कदाचित असं वाटतं जुन्या काळामध्ये तोप लावल्या असणार, फिट केल्या असणार. दुश्मन ज्यावेळेस बाहेरून दिसत असन त्यावेळेस इथं तोपनी डायरेक्ट कार्यक्रम केला जात असेल, त्याचा ठोय कार्यक्रम. तर बघा बाहेरचा नजारा. सध्या हे जे तुम्हाला हिरगार दिसतंय ना, तर तिथं जुन्या काळामध्ये जे आहे ना पूर्ण पाणी होतं. आपल्याला अजून थोडं पुढे जायचंय. सध्या मित्रांनो हा किल्ला पूर्ण इंडियन आर्मीच्या ताब्यात आहे. पुढे आल्यानंतर मी हे काय पाहतोय, इथे एक बोळ आहे. ही बोळ कुठं जाते माहित नाही अजून. हे वरती जाते हे माहिती, पण हे कुठं जाते थांबा मी जातो बरं का मित्रांनो, तुमच्यासाठी रिस्क घेतोय.
तर थोडंसं अजून पुढे जातो, पूर्ण अंधार अंधार आहे. यार कुठे आहे? खूपच घाबरलो होतो, म्हणलं काय काय नाही. पण बाहेर अशी एक कमान टाईप मध्ये एक गुफा आहे, थोडीशी नॉर्मल, जी की आपल्या रोडलाच आपण जिथून येत होतो तिथूनच त्याच रोडला येते, मिळून जाते. कारण घामाघूम झालोय पूर्ण, थोडासा वरती आलोय आणि ह्या साईडला बघा असा नजारा आहे, जे की मी तुम्हाला मगाशी दाखवणार होतो, पण म्हणलं थोडंसं पुढे यावं. खालून इथून असं दिसतंय. खाली जर काही पडलं का गेलं त्यासाठी आपल्या मोबाईलला जपावं लागणार आपल्याला. नंतर काय पाहतोय, चालता चालता मला दिसलं साखळ्याचा बंब, साखळ्याचा हे, आणि हे बघा खाली. अरे बाप, हे काय खालीला, म्हणजे खाली आटाच आहे साखळ्या. एक वाटर नाही, मी एकटाच इथं, कोणीच नाही. असते येतेच बरं का सगळे पर्यटक बघा पाहण्यासाठी, पण सध्या कोणीच नाही. तुम्ही म्हणता तेवढ्या पुरतं दाखवू राहिला काय, मी पूर्ण किल्ल्याला गोल राऊंड मारतोय, तुम्हाला प्रूफ दाखवतो. आता मी मगाशी बघा लाईव्ह लोकेशन दिसतं असं तुम्हाला कसं तीच. मी मगाशी जे लाल डॉट दिसतो का, लाल डॉट, त्याच्या थोडंसं पुढं म्हणजे 148 नंबर दिसतोय तुम्हाला, तिथं होतो मगाशी मी. तर आता अलीकडे बघा डायरेक्ट इकडे आलोय, आणि आतून अजून जे ते 2 मिनिट नाव दिसतंय का, तिथं मला गोल राऊंड मारून जायचंय. नंतर मित्रांनो मला एक गोष्ट दिसली. व्हॉट इज दिस? अरे काय कदाचित हा रोड जे ना खाली जात असणारी. आतापर्यंत मी आयफोनने शूट केला आपल्या, मला थोडासा गोप्रो चार्जिंग करावं पॉवर बँकने. ठीक आहे, आता परत गोप्रोची शूट चालू आहे. चाललोय मी सरळ व्हिडिओमध्ये राहा. तर मित्रांनो मी अशा एका ठिकाणी वरती थोडंसं नेंगलोय, इकडून मी चाललो होतो ना रोडनी, तर म्हणलं थोडंसं पलीकडे बघा काय आहे, तर तुम्हाला नजारा दाखवतो मी पलीकडचं. हे बघा, आणि जे मी म्हणतो होतो ना पाणी पाणी हवा, हे पाणी ते की जे सध्या पण थोडंफार आहे. हा बघ, पाहिलं का? तर मित्रांनो खूप छान असा नजारा इथून पाहण्यासारखा. तुम्हाला आवडत असेल, आवडल्यावर नक्की लाईक करा व्हिडिओला. तर ठीक आहे, तर अजून आपलं पुढे जायचं आहे, मी गोल राऊंड मारायचं आहे मला. आता जवळ चाललंय आपलं. चला मित्रांनो पुढे. बराच वेळ चलून मला नाही का एक असा सुंदर असा नजारा पाहायला भेटलाय, जो की मी पाहिलाय, तुम्हाला दाखवतो. हे बा, आपला भारतीय ध्वज आणि आर्मी कॅम्प आहे ना पलीकडे, किती सुंदर वाटतं मित्रांनो. कसला फडकतोय मित्रांनो, भयानक पक्ष्यांचा आवाज आणि हा ध्वज. एक माझं मन जे ना आता असं रमलं इथं भयानक. आणि इथून मागं मला भ्यावाटा जायचं ह्या किल्ल्यात, पण आता थोडं बरं वाटायला लागलं, कारण मला वाटतंय काहीतरी आहे. तर हा बघा मित्रांनो, हे जुन्या काळाचं बांधकाम आहे. जुन्या काळाची पायऱ्या आहेत, असल्या मजबूत आहेत, याची किती तुम्ही काही करा फुटणारच नाहीत. फायनली मित्रांनो मी चलत आलोय, आणि आत्ताशी मला खाली जायचा रोड सापडलाय, जो की आपल्या खाली जातोय. पण इकडे वरती पण थोडासा एक रोड आहे जायला, पण तिकडून मी जातो, थोडासा पाहतो काय असं वाटतंय मला. इकडे काहीतरी आहे. वाव, इकडं आहे, इकडे. वा 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 वा, मेन पॉईंट आत्ताशी घालाय. हे बघा, हजरत अली पीर बाग निजाम. म्हणलं थोडंसं 5 मिनटं बसावं, इथं बसलोय 5 मिनटं. आता उठलोय, परत चाललोय. इकडून रोड आहे का मला ते बघायचं आहे. आता खाली जाण्यासाठी मला रोड कुठून येते बघणं गरजेचं आहे. रोड आहे का ना इकडे? इकडं काय इकडं काय बघत आहे मला एकदा. वाव, अरे बापरे, काय सीन आहे. अरे वातावरण इकडं, पण मला एक माणूस सुद्धा बघायला भेटलं नाही. आपण तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण पाहिला असेल, एक सुद्धा माणूस नाही. कशामुळं आहे का मला काही कळत नाही. का मीच आलोय चुकीच्या टायमाला, मला ते कळलं नाही. काय ती समोरची भीत दिसते तुम्हाला, ती समोरची काळी भीत, तर काळ्या भीतीच्या लेवलला पाणी होतं. तर मित्रांनो अजून थोडंसं राहिलं आहे आपल्याला. आतला सीन दाखवा, कडीचा सीन तुम्हाला मी दाखवला बॉर्डर लाईनचा, पण आतला मेन पॉईंट तुम्हाला बघावं लागणार आहे, जे की थोड्याच वेळा मी तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो ज्याची आपल्याला सध्या
हे होती का आतुरता होती का ती पूर्ण होत आली. हे बघा 2 मिनिट. हे बघा मी हे जे राऊंड आहे ना राऊंड पुढच्या साईडनी पूर्ण गोल राऊंड मारून इथपर्यंत आलो आहे, जे की थोड्याच वेळाने मी आता खाली जाणार आहे आता म्हणजे प्रवेशद्वाराच्या ठिकाणी. तर ते सरांना पण भेटू, कारण ते सर विचार करीत असते की हे पूर्ण गेलाच नसणार आहे वरती. मगाशी मी त्या साईडला बसलो होतो थोडा, आता इकडं पण थोडासा 5 मिनटं बसलो आहे आणि बसून थोडासा चाललो आहे. आता आपल्याला लवकर जायचं खाली. तर मला पूर्ण जरा जिथून एंट्री होते आणि मी मगाशी तिथून वरती आलो होतो बघा स्टार्टिंगला त्या पलीकडच्या साईडने जे तुम्हाला ती पाठी दाखवली होती बघा, पाठी जी आहे ना त्यातलं तुम्हाला सगळं काही दाखवलं होतं. तर इथून वरती आलो होतो आणि आता इथून खाली जायचं आपल्याला. चलून आलो आहे मित्रांनो मी. ठीक आहे, हे बघा इथून स्टार्ट केलं तर मी, लक्षात आलं का. तर इथून मी इंटर झालो होतो म्हणजे इथं आतमध्ये आलो होतो इथून. मित्रांनो इथं जे ना पूर्ण आर्मी कॅम्प आहे. आता मला आत जाऊन देतात का नाही मला ते बघायचं. तर मित्रांनो मी आता पूर्ण सरांकडून इकडून तिकडून माहिती घेतली, जिथं की कॅमेरा अलाउड नव्हता त्याच्यामुळे मला शूट करता नाही आला. तर आता इकडं चाललो आहे जिथं पंडित जवाहरलाल नेहरू यांना कैद केलं होतं. तर तो एरिया मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तिथं ज्यांनी पुस्तक लिहिलं होतं त्यांनी बघा एक. तर ठीक आहे, तर मी तुम्हाला थोड्याच वेळाने ते नजारा दाखवतो. मी मित्रांनो इथं आल्यानंतर मला माहिती लागली की ज्यावेळेस भारत छोडो आंदोलन झालं होतं त्यावेळेस 12 जणांना जे आहे ना कैद केलं होतं, जे की ब्रिटिशांनी कैद केलं होतं. त्यांचे नाव तुम्हाला सांगतो, सरदार वल्लभभाई पटेल. सगळे 1942 ते 1945 पर्यंत कैद होते, 3 वर्ष. त्यांचे नाव बघा, सरदार वल्लभभाई पटेल, आचार्य कृपलानी, पंडित जवाहरलाल नेहरू, आचार्य नरेंद्र देव, गोविंद वल्लभ पंत, हरे कृष्णा मेहताब, आसाफ अली बरं का, पताबी सीतारामय्या, मौलाना आझाद, शंकरराव देव, डॉक्टर PC घोष आणि सय्यद महमूद. तर हे सगळे 1943 ते 1945 साठी ब्रिटिशांनी इथं फोर्ट किल्ल्यामध्ये कैद केले होते, भुईकोट किल्ल्यामध्ये कैद केले होते. तर आता मी तुम्हाला तेच दाखवणार आहे की हे किल्ला नेमकं कसा होता आणि सगळ्या गोष्टी इथं पुढे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार आता. तर ठीक आहे, चला आतमध्ये आल्यानंतर मित्रांनो असं काही नजारा आहे जे तुम्हाला पाहण्यासाठी भेटतोय. स्टार्टअप मी मित्रांनो इथून करणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल, तर त्यांना इथं कैद करण्यात आलं होतं. पूर्ण काही डिटेल मी तुम्हाला दाखवतोय व्हिडिओ मार्फत, पूर्ण पहा. आतमध्ये पूर्ण काही दिसत नाही मित्रांनो थोडं. तर ही मौलाना अब्दुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेलची मागं गेली रूम. आणि ही श्री आसाफ अलीजी. मी पाहण्याचा प्रयत्न करतो आतमध्ये, पण आतमध्ये काही दिसतच नाही माहिती का. हा मित्रांनो डिस्कवर अहिल्यानगर, पूर्ण नगरचा अहिल्यानगरचा एक नकाशा आहे, मॅप आहे. डॉक्टर सय्यद महमूद, पंडित गोविंद वल्लभ पंत, त्यांचे दोघांचं पण ही रूम आहे. रूम म्हणजे मित्रांनो कारागृह होतं पहिलं, त्याला थोडंसं कलर फिलर मारून चांगलं केलं, पण पहिलं असं नव्हतं. हे बघा दिसतं आतमध्ये, तुम्हाला दिसत असेल तर ठीक आहे. सध्या ते सामान वगैरे ठेवलेलं आहे मित्रांनो. पण श्री शंकरराव देव आणि डॉक्टर PC घोष यांची रूम आहे. डॉक्टर BP पताबी सीतारामय्या यांच्या या कारागृहाच्या ठिकाणी पूर्ण सामान वगैरे ठेवलेलं आहे, पण पूर्ण हे जुन्या काळातलं कारागृह आहे गोष्ट आहे. श्री हरेश कृष्णा मेहताब, त्या टायमाला त्यांचा खूप मोठा हात होता, पण त्यांच्यामुळं तर आपल्याला भारताला स्वातंत्र्य भेटलेलं आहे मित्रांनो. तर इथालचं सगळं तुम्हाला नजारा दाखवला आहे मित्रांनो, जे की दाखवण्यासारखा होता. आणि सगळं काही बघू शकता. तरी सध्या असं आहे, जुन्या काळामध्ये जे ना खूपच वाईट विषय होता. इथं आतमध्ये कोणाची याची टप्पर नव्हती, कारण येता येत नव्हतं. तुम्हाला मी स्टार्टिंगला दाखवलेलं आहे की बॉर्डर कशी होती, लाईन बॉर्डर म्हणजे जिथून मी पूर्ण गोल राऊंड मारून आलो आहे तो एरिया कसा होता, कारण कोणाचा आतमध्ये येण्यासारखं नव्हतं. कडेने पूर्ण किल्ल्याचं पाणी होतं, किल्ल्याच्या कडेने पूर्ण पाणी असल्यामुळं आतमध्ये येण्यासाठी येतच येत नव्हतं थोडक्यात. तर ठीक आहे, तर चला आता बाहेर आलो. बरं मित्रांनो, ह्या ज्या पाट्या लागलेल्या आहेत ना, पाट्या, या प्रत्येक पाट्यावरती जे आहे ना एक काहीतरी चांगला असा सुविचार लिहिलेला आहे. मी आत्ताच चालता मला थोडंसं आढळलं, म्हणलं तुम्हाला दाखवं, तेव्हा तुम्हाला दाखवतो. We one door of happiness close, another opens, but often we look so long at the closed door that we do not
सी द वन दॅट हॅज बीन ओपन फॉर अस. म्हणजे कितीतरी दरवाजे असे असतात की जे उघडे असतात पण आपल्या फायद्याचे नसतात, आपण त्या दरवाजामध्ये घुसतो. आणि जो एकच दरवाजा आपल्याला फायद्याचा असतो, जो उघडा असून पण त्याच्यामध्ये आपण जात नाहीत, असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि दुसरा बघा, दुसरी एक पाठ आहे, अ लीडर इज वन हू नो द वे, गोज द वे अँड शो द वे. याचा मला अर्थ तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, कारण मला कळालेलं नाही आहे. तर ठीक आहे मित्रांनो, चला काय अडचण नाही, लवकरात लवकर जाऊया. तुम्हाला मी अजून एक नजारा दाखवतो पुढे गेल्यानंतर. लेट्स गो. कमेंट करून नक्की सांगा बरं का. आता मी जी ओळ म्हणलो ना ती सोपी आहे, मला येते, पण मी तुम्हाला विचारतोय, कमेंट करून नक्की सांगा. जाता जाता मला ह्यो असा एक आरसा दिसला. ह्यो आरसा असा कामाचा आहे, ज्यावेळेस आपण तिकून येतो ना त्यावेळेस आपल्याला ह्या रोडची गाडी दिसते बघा मित्रांनो. अल्बर्ट आइन्स्टाईन काय म्हणलेत बघा, एव्हरीबॉडी इज अ जिनियस बट इफ यू जज अ फिश बाय इट्स एबिलिटी टू क्लेम अ ट्री इट विल लिव्ह इट्स होल लाईफ बिलिव्हिंग दॅट इट इज अ स्टुपिड. आल्यानंतर मला एक नळ सापडला आहे, जिथं पेचं पाणी थोडं लई गळा सुटला. तुम्हाला सांगून सांगून बोलून बोलून ना माझा गळा सुकून गेलाय. तर पाणी पितो आता मी. आर्मीवाल्यांची सगळी सोय असते मित्रांनो, फिल्टरचं पाणी आहे बघा. मित्रांनो मी आता सध्या आलो आहे हाती दरवाजा, जे की जुन्या काळामध्ये जे ना हाती दरवाजा, आता मी तुम्हाला माहिती सांगतो बा. अहमदनगर किले का मुख्य द्वार हाथी दरवाजा इलाही अरबी बुर्ज के उत्तर दिशा में स्थापित है. इस विशाल दरवाजे के बाहर भाग को नोकेली किलों से जड़ कर हाथियों के आक्रमण से बचाया गया है. दरवाजे पर बाग और कमल के फूलों की चित्रकला प्राचीन काल के निजाम शाह की शाही प्रति ख्याल को दर्शाती है. तर मित्रांनो बघा, अशी खिळे फिळे दरवाजाला जायचे पहिले, की जे जर हत्तीचं आक्रमण झालं तर त्यासाठी ते काम येत जायचं म्हणजे युद्धाच्या वेळेस. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघा स्टार्टिंगला म्हणजे मध्ये थोडंसं मध्ये मी पूर्ण ज्यावेळेस गोल्ड राऊंड मारून आलतो, हे वरून बघा वरून ज्यावेळेस गोल्ड राऊंड मारून आलतो त्या टायमाला तुम्हाला कळलं असेल की मी तुम्हाला एक नजारा दाखवला होता, की मी तुम्हाला सांगितलं होतं जाता येत नाही म्हणून. तर हाच तो नजारा आहे की खाली मला येता नव्हतं आलं बघा खाली. तर इकून गोल्ड राऊंड मारून मी आता खाली फायनली त्या याच्यापाशी आलोय बघा. आठवतंय का मित्रांनो, मी तिथं होतो बघा सकाळी त्या तिथं, आणि तिथून जे ना इथपर्यंत आलो, सूर्यबाग किती भर चमकतोय, तिथून इथपर्यंत आलो आणि हे मला दिसलं होतं बघा खाली, तुम्हाला आठवत असेल तर कदाचित. आणि हे आहे हजरत पीर बाग निजाम शाह वली बाबा रहे दरगाह. तुम क्या कर रहे हो अभी इधर? तर ठीक आहे मित्रांनो, हे बघा. तर चला मित्रांनो, हे पण दाखवलंय तुम्हाला की जे दाखवण्यासारखं होतं. आणि हाच तो दरवाजा आहे जुन्या काळामधला. तुम्हाला मी जे खेळे दाखवले होते ना, तर ह्या बघा असे खेळे ते, जे की तुम्ही आता पिक्चरमध्ये म्हणजे फोटोमध्ये पाहिले. तर मित्रांनो, ज्या रोडने आपण आतमध्ये आलो होतो त्याच रोडने आता आपण बाहेर चाललेलो होतं, जे की मी एंटर केलं होतं आणि आता एक्झिट करतोय. मी स्टार्टअप बघा इथून केला होता, जे की दोन तोफ लागत तिथं आल्याच तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं होतं. आणि एंड बघा झाला आपला पूर्ण व्हिडिओ. आणि इथून मी गेलतो आणि इकून आलो, म्हणजे स्टार्टअप इकून केला आणि आलो इकून. फायनली मित्रांनो, मी तुम्हाला पूर्ण किल्ला दाखवलेला आहे आणि कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर आता मी बाहेर आलेलो आहे किल्ल्याच्या आणि लय दमलेलो आहे भयानक. माझा आवाज पण कसा झाला बघा, कारण मी सारखा जिथून निघलो होतो का स्टार्टअप तिथून केलता का सारखा बोलत आलोय. माझा घास सगळा कोंडा पडला. पाणी घेतलं मध्ये, पाणी पिलो. जय शिवराय मित्रांनो. तर आता आलेलो आहे मी रिक्षातून उतरलो खाली, आता रूमवर चाललो. सध्या आलेलो आहे मी एका जागेवरती जिथे थोडासा चहा वगैरे घेतो आणि थोडंसं म्हणलं थोडंसं फ्रेश होईल. तर 2 वाजले अजून जेवण नाही काही नाही. तर थोड्याच वेळाने मी एकदा रूमवर जातो, फ्रेश वगैरे होतो आणि जेवण वगैरे करतो. तर मित्रांनो फायनली मी रूमवर आलो आहे आणि आत्ताच जस्ट पोहोचलोय. तर थोडासा हातपाय धुवून होतो, थोडं फ्रेश वगैरे होतो आणि सांगतो तुम्हाला अपडेट. तर फोर्ट किल्ला कसा वाटला, म्हणजे तुम्हाला तो फोर्ट कसा वाटला, भुईकोट किल्ला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, मी तुम्हाला माहिती आहे एखादी गोष्ट डोक्यात जर बसली तर करतोच. तर आलो इकडं परत बघा सायकलच्या ह्याच्यामध्ये. काय नाव आहे सर तुझ्या दुकानाचं? मराठा सायकल. तर ठीक आहे मित्रांनो, तर बघतो बजेटमध्ये आपल्या बसते का नाही सांग. तर फायनली मित्रांनो, मी आता इथं रूमवरती आलो आहे आणि जसं की मी तुम्हाला सायकलचा विषय दाखवला, तिथून मला यायला बराच वेळ लागला, 2 तास लागले, 2-2.5 तास. तर ठीक आहे मित्रांनो, तर मी ते सगळं काही दाखवलंय. ते मी तिथं 4000 रुपये डाऊन पेमेंट केलंय आणि मला आता सगळं काय केल्यानंतर मला आता वाटून राहिलं की कुठंतरी
प्रॉब्लेम येऊ राहिला, म्हणजे माझ्या मनामध्ये काहीतरी वाटू राहिलं की काहीतरी चुकीचं चाललंय आपलं. सायकल घेऊ का नको कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो मला. कारण सायकल जर घेतलं तर मी चालून पण पाहिली, मला चालवता पण येते, तसं काही एवढं हे नाही आहे. पण सायकलीने प्रवास माझा एवढा म्हणजे बरोबर होणार नाही, मला खूप स्ट्रगल करावं लागेल. आणि तुम्हाला पण प्रत्येक व्हिडिओ असं म्हणजे सायकलिंगचा म्हणल्यानंतर मला एखाद्याने प्रॉब्लेम पण येऊ शकतो. तर कमेंट करून नक्की सांगा घ्यायला पाहिजे का नाही. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यावर नक्की लाईक करा. आज पूर्ण भुईकोट किल्ला कसा वाटला ते पण पूर्ण सांगा. आणि उद्या 26 जानेवारीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. 26 जानेवारीच्या दिवशी तुम्ही आनंदात राहा, मजेत राहा. तर ठीक आहे मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया मित्रांनो उद्याच्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये 26 जानेवारीच्या दिवशी. थँक्स फॉर वॉचिंग. बाय मित्रांनो.